गावांना असंतोष निर्माण होऊन मतांची टक्केवारी कमी होते, नगरसेवक आमदार खासदारांची संख्या कमी होते, परंतु लोक इतके खुश की ज्यामुळे 14ला मिळालेल्या मतांपेक्षा 4 कोटी मतं जास्त पडली 19ला आणि 14ला मिळालेल्या खासदारांच्या 282 संख्येच्या 282च्या ऐवजी 303 खासदार हे 2019ला निवडून आले। या 5+3 8 वर्षाचा जो कालावधी गेला त्याच्यामध्ये माननीय मोदीजींनी ज्या प्रकाराने समाजाच्या विविध क्षेत्राचा कुठलंच क्षेत्र सोडलं नाही, मग विज्ञान नाही सोडलं आणि गरीब माणूस पण नाही सोडला, कुठलंच क्षेत्र सोडलं नाही, त्या प्रत्येक क्षेत्राचा अस्मितेचे विषय नाही सोडले, स्वाभिमानाचे विषय नाही सोडले, एकेका क्षेत्राला नीट त्यांच्या मनामध्ये जे चित्र आहे की हे काय व्हायला पाहिजे, गरीब कल्याण काय व्हायला पाहिजे, देशाच्या सीमा सुरक्षित काय व्हायला पाहिजे, देशातल्या वेगळ्या थोर पुरुषांच्या अस्मिता, थोर पुरुषांबद्दलच्या अस्मिता अभिमान काय व्हायला पाहिजे, या सगळ्या विषयात त्यांची जी व्हिजन आहे त्याप्रमाणे त्यांनी 8 वर्ष काम केलं। मेजर त्यातला पार्ट जे ते मिशन म्हणून जगतायत तो गरीब कल्याण हा विषय आहे, ज्यात प्रचंड गरिबीमध्ये आयुष्य काढल्यामुळे किंवा प्रचंड गरिबीतून हळूहळू मोठं झाल्यामुळे गरिबांच्या समस्या त्यांना माहिती आहे। असं नाही आहे की ते एका राजवाड्यात जन्माला आले आणि त्यामुळे आपल्या आईला स्वयंपाक करताना चुलीचा त्रास होतो, तर ह्या देशातल्या सर्वसामान्य महिलेची चूल ही गॅसने रिप्लेस झाली पाहिजे म्हणून 9 कोटी, म्हणजे एखादा प्रातिनिधिक कार्यक्रम काही लाख असं नाही, 9 कोटी गॅस कनेक्शन आहे, अशी वेगवेगळ्या विषयांची मोठी यादी आहे। मग 2 कोटी वीज जोडण्या असतील, 3 कोटी घरं असतील, 6 लाख गावांना हागणदारी मुक्त करणं असेल, असा एक 42 कोटी लोकांची बँकेत अकाउंट नव्हती त्यांची जनधन अकाउंट्स ओपन करणं असेल, अशी एक मोठी यादी ही त्यांची गरीब कल्याण ह्या विषयामधली आहे। बरोबरीने मी मगाशी म्हटल्याप्रमाणे खूप विषय ह्या देशाच्या स्वाभिमानाचे, राम जन्मभूमीसारखे, एकात्मतेचे 370 कलम रद्द करण्यासारखे खूप विषय पेंडिंग होते। राम जन्मभूमीचा लढा तर 500 वर्ष चालला, अलीकडच्या काळात तो जवळजवळ 60-65 पासून सुरू झालेला 60-70 वर्ष चालला। अतिशय लिलया सगळे प्रश्न त्यांनी संपवले। 370 कलम रद्द करताना अनेक टॉपच्या अधिकाऱ्यांनी त्यांना असा सल्ला दिला की प्रचंड मोठा रक्तपात होईल, पण एकही गोळी सुटली नाही आणि 370 कलम रद्द केलं गेलं। राम जन्मभूमी मुक्तीच्या विषयामध्ये सुद्धा त्यांनी आग्रह धरला की सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिला पाहिजे आणि तो निर्णय दिला। अशी एक मोठी परंपरा लक्षात घेता आम्ही असं ठरवलं की 30 तारखेला त्यांना 8 वर्ष पूर्ण होत आहेत, त्या निमित्ताने देशभर विविध कार्यक्रम झाले पाहिजे। त्यातला पहिला कार्यक्रम जो आहे तो गरीब कल्याण संमेलन या नावाने झाला। ज्या गरीब कल्याण संमेलनामध्ये महाराष्ट्रात म्हणजे मोदीजी सिमल्यातून कनेक्ट झाले आणि प्रत्येक मंडलामध्ये म्हणजे तालुक्याचे 2 भाग होतात, भौगोलिक स्थितीप्रमाणे महत्त्वाप्रमाणे। जसं तर महाराष्ट्रामध्ये 378 तालुके आहेत, आमची 700 मंडलं आहेत, तसं देशभरातल्या प्रत्येक मंडलात कार्यक्रम झाला। महाराष्ट्रामध्ये हे कार्यक्रम 572 ठिकाणी झाले की त्या ठिकाणी ज्यांना लाभ मिळाला, अगदी 80 कोटी लोकांना कोविडमध्ये 2.5 वर्ष मोफत धान्य मिळालं, 9 कोटी महिलांना कोविडमध्ये पहिले 3 महिने गॅस सिलेंडर मोफत मिळाला, अशा सगळ्या लाभार्थ्यांचं गरीब कल्याण ह्या नावाने 572 ठिकाणी एकत्रीकरण झाली की ज्यांनी मोदींचं संबोधन ऐकलं। अशी देशभरामध्ये संख्या ही जवळजवळ 20,000च्या आसपास आहे की जिथे लोक एकत्र आले होते आणि ती संख्या ही 1 कोटी क्रॉस होते। याबरोबरीने एक सांगून मी लगेच माझं बोलणं संपवतो। आम्ही 1 ते 10 प्रत्येक दिवशी एक समाजाचं क्षेत्र निवडलं आहे आणि त्या क्षेत्राला लाभ काय झाला, तसं 1 तारखेला पहिल्या दिवशी आमच्या भारतीय किसान मोर्चाने शेतकऱ्यांना नेमक्या ह्या 8 वर्षामध्ये काय सवलती मिळाल्या, अगदी ज्या दिवशी गरीब कल्याण संमेलन होतं त्याच दिवशी 10 कोटी लोकांच्या अकाउंटला 21,000 कोटी पोहोचले आणि एकूण आतापर्यंत ही योजना सुरू झाल्यापासून
ही अमाऊंट जी आहे ती जवळजवळ 2 लाख कोटीपेक्षा जास्त जाते, कारण एक स्लॉट जो निघतो तो 20,000 कोटीचा निघतो. तर अशापासून ते गेल्या 8 वर्षामध्ये देशामध्ये बियाणं खतं या विषयामध्ये गोळीबार व्हायचे, मारामारच बंद झाली. असे सगळे विषय घेऊन पहिल्या दिवशी किसान मोर्चाने एक कार्यक्रम केले. जे किसान मोर्चाचे कार्यक्रम जवळजवळ 295 ठिकाणी झाले. त्यांनी शिवार सभा नावाने कार्यक्रम केले. आज महिला मोर्चा महिलांसाठी काय काय केलं यासाठी मोठ्या प्रमाणात कार्यक्रम करते. मग एक दिवस जो आहे तो अनुसूचित जातीचा, ज्यात बाबासाहेब विश्वास रॅली नावाने कार्यक्रम आमचा अनुसूचित जाती मोर्चा करणार आहे. एक दिवस अनुसूचित जमाती म्हणजे शेड्यूल ट्राईब मोर्चा आमचा जो आहे तो बिरसा मुंडा रॅली नावाने कार्यक्रम करणार आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये अल्पसंख्याकांशी जनसंपर्क आणि त्याचे कार्यक्रम आहेत. भारतीय जनता युवा मोर्चा मंडल म्हणजे महाराष्ट्राच्या 700 ठिकाणी विकास तीर्थ रॅली करणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घर टू घर संपर्क करून 8 वर्षाच्या कालावधीमध्ये मोदींनी काय केलं, देश कसा सुरक्षित केला, वेगवेगळ्या प्रसंगातून देशाची मान कशी उंचावली, मोठी उदाहरणं त्यांच्या विदेश प्रवासातले आपण सगळं पाहतो. तर हे सगळं आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचवावं की 10 तारखेपर्यंत खूप कार्यक्रम आम्ही करणार आहोत. केंद्रीय मंत्र्यांचे प्रवासही ठिकठिकाणी सुरू झालेले आहेत. हा पहिला टप्पा झाला. ह्यावर काही ना काही प्रश्नोत्तरे झाले की मी दुसऱ्या विषयाकडे येतो. काही प्रश्न याच्यावर असतील तर आपण करू. नाही तर 370चा मुद्दा तुम्ही आता म्हणताय की एकही गोळी सुटली नाही, मात्र शिवसेना खास करून संजय राऊत असं म्हणतायत की काश्मीर काहीच बदललेलं नाहीये, आजही काश्मीरी पंडित रस्त्यावर येत आहेत आणि याला कसं उत्तर द्याल? अजूनही काश्मीर कसं आहे असं आहे की एखाद्या घटनेचं भांडवल करणं हा तर शिवसेनेचा स्वभाव आहे आणि विशेषतः शिवसेनेच्या संजय राऊतांचा जास्त स्वभाव आहे. आणि त्यामुळे त्या घटना दुर्दैवीच आहेत, त्याबद्दल शंका नाही. पण तो दुसऱ्या बाजूने पहिल्यांदाच जम्मू काश्मीरमध्ये निवडणुकांची तयारी सुरू झालेली आहे. डिलिमिटेशनच्या आधारे मतदारसंघांच्या पुनर्रचना चाललेल्या आहेत. एखादी हत्या झाली तर त्याचा लगेच रिटॅलिएशन होत आहे आणि हळूहळू 370 कलम रद्द होणं हे देशाशी आपण जोडलं राहण्याच्या दृष्टीने आवश्यक आहे. तिथल्या लोकांना पटायला लागलेलं आहे. प्रचंड विकासाची कामं तिथे सुरू आहेत. हे एका बाजूने आहे. पण शिवसेनेचा म्हणजे ह्या देशामध्ये भारतीय जनता पार्टीला आता टोकाचा विरोध करण्याचं काम ज्यांनी ठरवलेलं आहे ते अशा गोष्टी शोधत राहतात. हिंदी होता मोदी जी 2014 में पहली बार इस देश के प्राइम मिनिस्टर बने. नॉर्मली 5 साल का कालावधि जो पूरा होता है तो नगर पालिका हो या वो स्टेट हो या सेंटर हो, कुछ ना कुछ उस सरकार के बारे में असमाधान लोगों के मन में रहकर जब चुनाव होती है 5 साल के बाद तो उसमें मतों का परसेंटेज भी घटता है और सीटें भी घटती है. फिर भी सरकार आती है लेकिन सीटें घटती है, परसेंटेज घटता है. लेकिन पहली बार इस देश में ऐसा हुआ कि 14 से 19 5 साल इस देश में मोदी जी ने सरकार चलाने के बाद 19 में 1-2 नहीं 4 करोड़ से वोट बढ़े, 18 से 22 करोड़ बने और सीटें 282 से 303 हुई. तो यह जो लोगों ने विश्वास व्यक्त किया उसको मन में रखकर मोदी जी ने आगे के 3 साल भी बहुत काम किया. ऐसे 8 साल का एक जायजा लोगों के सामने रखने का बड़ा प्रयत्न चल रहा है. इस 8 साल में उन्होंने इस देश की गरीबी को अनुभवा उन्होंने रियलाइज़ किया. उसके आधार पर जो योजना बनाई उसका लाभ कितने लोगों तक हुआ ये भी लोगों के सामने आएगा. देश की अस्मिता के दृष्टि से राम जन्मभूमि जैसे विषय जो हुए तो वो भी लोगों के सामने आएंगे. देश की एकात्मता के दृष्टि से 370 कलम रद्द करना जैसे विषय वो भी लोगों के सामने आएंगे. इसलिए 1 से 10 ऐसे 10 दिन का अभियान चल रहा है. पहले दिन माननीय मोदी जी ने शिमला से पूरे देश को संबोधित किया. उसमें हर मंडल स्थान पर जिनको लाभ हुआ, कुछ ना कुछ लाभ हुआ. मेरा बैंक में अकाउंट ही नहीं था, मेरा जनधन अकाउंट ओपन हो गया तो जनधन अकाउंट ओपन होते ही मुझे 2 लाख की एक्सीडेंटल पॉलिसी फ्री में मिली.
से लेकर मुझे 3 लाख का 300 स्क्वायर फीट का घर मिला, मुझे उज्ज्वला गैस कनेक्शन मिला। ऐसे लाभार्थी, क्योंकि नाम ही दिया था गरीब कल्याण योजना, या कोविड में 80 करोड़ लोग जिनको 2.5 साल रेशन मुफ्त मिला, ऐसे सम्मेलन हुए जिन्होंने मोदी जी को डायरेक्ट सुना। तो महाराष्ट्र में ऐसे 572 प्लेसेस में कार्यक्रम हुए। देश भर तो लगभग 20,000 के आसपास कार्यक्रम हुए और 1 करोड़ से भी ज़्यादा लोगों ने डायरेक्ट मोदी जी को शिमला में किया हुआ भाषण सुना। अब जाकर हर दिन एक क्षेत्र हमने चुना है। पहले दिन हमारा हुआ, हमारे अध्यक्ष जी प्रेस कॉन्फ्रेंस शुरू हुई, इसलिए नीचे बैठे हैं वासुदेवराव जी काळे, तो उन्होंने महाराष्ट्र में शिवार सभा नाम से कार्यक्रम किए। 295 प्लेसेस में कार्यक्रम हुए। तो जिसमें किसानों को क्या लाभ हुआ, जिस दिन शिमला से वो भाषण कर रहे थे उनके हाथों से ही ये जो साल में 3 किस्त दिए जाते हैं, 2000, तो ये किस्त दिया गया, वो 10 करोड़ लोगों को 21,000 करोड़ रुपए दिया गया। तो ये तो किसानों के जिंदगी में एक बड़ा विषय है। हम 6,000 यानी महीने में 500, ये 500 की कीमत ग्रामीण जनता को क्या है आपको पता नहीं होगा, क्योंकि हम शहरों में बढ़ते हैं। तो उनको खेती के लिए इसका उपयोग होता है, घर के किसी काम के लिए उपयोग होता है। और अभी तक 2 लाख करोड़ से भी ज़्यादा अमाउंट बटी जब से ये योजना शुरू हुई। तो किसान मोर्चा ने शिवार सभा से ये पहुँचाया। आज महिला मोर्चा की ओर से महिलाओं को क्या क्या सोचते थे, एक सुकन्या योजना भी लिया जाए। तो सुकन्या योजना से महीने में 200 रुपया डिपॉजिट किया, तो इंटरेस्ट रेट इसका कल भी बढ़ा। तो उस इंटरेस्ट रेट बढ़ने के कारण सुकन्या का 15 साल तक पैसे भरना है और 15 से 21 पैसे नहीं भरना है, निकालना नहीं है। 21 को 1,10,000 मिलेगी। तो यही यदि महीने में 1000 भरे तो 5 लाख मिलेगा। तो एक सुकन्या योजना भी उस लड़के की शादी या एजुकेशन के लिए पूरा सुरक्षित कर देगी। या जिस दिन उन्होंने शिमला से रैली ली, उसी दिन देश में कोविड के कारण जिनके माता पिता जी का देहांत हुआ, ऐसे सारे बच्चों को, एक्सेप्शनल नहीं, सारे बच्चों को उन्होंने अडॉप्ट किया, उनके अकाउंट पे राशि रखी, जो राशि 23वें साल में उनको 10 लाख रुपए मिलेंगे। तो ये सारे जो विषय है ये सब हम लोग पहुँचा रहे। तो आज महिला मोर्चा है, फिर आगे जनता युवा मोर्चा की ओर से विकास तीर्थ रैली है, फिर अनुसूचित जमाती मोर्चा के ओर से बिरसा मुन्ना रैली है, फिर अनुसूचित जाति शेड्यूल कास्ट की ओर से बाबा साहेब विश्वास रैली है, अल्पसंख्यकों के कार्यक्रम है। और हर घर में जाकर लोगों को मोदी जी जिस प्रकार से अपने देश को आगे लेकर जाने का प्रयास कर रहे हैं, वो भी लोगों के सामने लाने का प्रयत्न इस अभियान में चल रहा है। दादा, आपने सुरक्षा व्यवस्था की बात की, वहीं पे कश्मीर की सुरक्षा को लेकर सवाल है, निशान उठाते हैं, कहते हैं कश्मीरी पंडित सुरक्षित नहीं है, वहाँ के जो सैनिक है सुरक्षित नहीं है। तो किस तरह से उनके बयान को देखते हैं? ऐसे है कि सालों से जिस कश्मीर में हमने हिंसाचारी हिंसा देखा और हर रोज किसी न किसी की मौत होती रही, लोग भागते रहे, उस पार्श्वभूमि पर 370 कलम को रद्द करने के बाद अब लगभग 2 साल से भी ज़्यादा या 2.5 साल से भी ज़्यादा समय हो रहा है। उसमें एकाध घटना भी चिंताजनक है, वो अपने लिए चिंता का विषय है। लेकिन हम उस पार्श्वभूमि को देखें ना कि जिसमें लगभग कश्मीर गया था, और इस 370 कलम को रद्द करने के बाद कश्मीर भारत के साथ जुटा रहा, बड़े पैमाने पर विकास के प्रकल्प वहाँ शुरू हुए। इसलिए एक भी व्यक्ति की मौत वो नहीं होनी चाहिए, लेकिन पूरा प्रयास सुरक्षा दल वहाँ कर रहा है। और पहले की तुलना से इस सबको कंट्रोल करते काफ़ी सालों का ये संघर्ष था। मेरी याद है कि मैं 80 में हमारे ABVP के लिए घर छोड़कर निकला, जो हमारे 89 मोर्चे तुम्हीच करता। तो 80 से हम लगातार कश्मीर से विस्थापित होकर आने वाले लोगों को सेटल करने में लगे थे जगह जगह पर। और 92 में मैं ऑल इंडिया जनरल सेक्रेटरी था, तो हमने कश्मीर मार्च निकाला था। उधमपुर में हमको गिरफ्तारी हुई, 10,000 लोग हम लोग थे। इतना ये पुराना विषय है, उसको जिस प्रकार से सेटल अमित भाई और मोदी जी कर रहे हैं, उसमें घटना घटने के बाद दुख व्यक्त करना बराबर है, लेकिन निंदा करना कि क्या चल रहा है, क्या आपको कंट्रोल नहीं हो रहा है, ये घर में बैठे बैठे ठीक है। जिस तरह से 8 साल कामकाज की बात करें, भारत सरकार अक्सर ये
बात को लेकर जोर देती रही कि जीएसटी का जो पैसा मिलना चाहिए था राज्य सरकार को प्रॉपर नहीं मिला है। सरकार में करीब 15,000 मिले, 14,000 नहीं मिले केंद्र सरकार ने। लगातार राज्य की साख को किस तरह देखते हैं? ऐसे है कि देश के केंद्रीय अर्थ राज्य मंत्री डॉक्टर भागवत कराड़ जी ने क्या बकाया बाकी है क्या बाकी नहीं है बहुत अच्छे प्रकार से रखा। उसमें अगस्त में सारा पैसा पूरा होना, और ये तो अमाउंट हमेशा बढ़ती रहेगी ना, देते रहे घटती हुई फिर आगे बढ़ गया, ऐसा होने वाला ही है। सबसे महत्व की बात है कि यह सरासर हम कुछ नहीं कर सकते तो केंद्र पर ढकेलना ऐसी बात है, क्योंकि जीएसटी का मेजर पोर्शन तो उसी दिन रात्रि 12 बजे 50-50 शिफ्ट होता है। तो ये जो बचे पैसे हैं ये जीएसटी काउंसिल ने देने होते हैं, जिसके बारे में मोदी जी ने जीएसटी इंट्रोड्यूस करते हुए मान्य किया कि आपको यदि घाटा हुआ, यानी आपको वैट से जितना उत्पन्न मिल रहा है वैसा उतना नहीं मिला, तो 5 साल में मैं उसको कॉम्पेंसेट करूँगा। तो वो कॉम्पेंसेट करने का अमाउंट है, उसमें बराबर उसके स्लॉट उसका टाइम टेबल तय होता है। लेकिन उसके आधार पर ही हम लोग है क्या बैठे कि वो नहीं मिला तो हम पेट्रोल डीजल का वैट कम नहीं करेंगे, वो नहीं मिला तो किसानों को जो 50,000 रुपये देने नियमित रूप से पेमेंट करने के कारण वो हम नहीं देंगे, फिर बारिश में कॉम्पेंसेशन नहीं वो जीएसटी तो जीएसटी मिल भी रहा है और बाकी आपको उत्पन्न नहीं किया। आपने वैट कम नहीं किया पेट्रोल डीजल पर, इससे तो सालाना कई हज़ार करोड़ रुपये आप कमा रहे हैं। या अभी आप सब अपने अपने इलेक्ट्रिक बिल को चेक करो, अभी आपने बहुत आहिस्ते से 5,000 रुपये का सिक्योरिटी डिपॉजिट बढ़ गया, उसके अमाउंट बनते पूरे महाराष्ट्र के 5,000 करोड़ रुपये, जिसका इंटरेस्ट नहीं मिलेगा। काय को सिक्योरिटी डिपॉजिट हमने क्यों देना है, लेकिन आपने हर महीने में 500 रुपये जोड़ना शुरू किया। तो फिर ये सारे पैसों का करते हो क्या? गाँव के रास्ते नहीं बनाते, जितने भी महाराष्ट्र में रास्ते के काम चल रहे हैं वो नेशनल हाईवे के काम चल रहे हैं, तो रास्ते नहीं बनाएंगे। हाँ, हर घर नल से पानी, ये तो केंद्र की 70,000 करोड़ की योजना है, तो फिर पानी के प्रोजेक्ट आप नहीं कर रहे हैं। पेट्रोल डीजल पर आप वैट कम नहीं कर रहे, तो पैसा करते हो क्या? 14,000 करोड़ मिलने के बाद जब पुणे में पत्रकारों ने पूछा कि अब तो आप वैट कम करो, बोले वो वैट कम करने के लिए नहीं आया, बोले वो अभी हमारा 15,000 करोड़ आना है। तो आज मैं डॉक्टर भागवत कराड़ जी को कहने वाला हूँ वो एक व्हाइट पेपर पब्लिश करे कि एग्जैक्ट कितना अमाउंट इनको देना है और क्या उसका टाइम टेबल है, क्या टाइम टेबल के पहले देंगे क्या? सर यालाच एक वेगळा विषय की आता काबरा कॉलेज आहे औरंगाबादचं, मागच्या 3 वर्षापर्यंत अनेक परीक्षा ज्या आहेत त्यात काही गोंधळ बघायला मिळालाय। आज एक परीक्षा होती आणि एकाच डेस्कवर 3-3, 4-4 लोकांचं बसवलेले परीक्षेसाठी महत्त्वाच्या परीक्षा होत्या। शिक्षण मंत्र्यांचा सगळा कारभार मागच्या काही दिवसांनी सगळ्याच परीक्षांचा असतो। आमचं सरकार महाराष्ट्रात नाही याचं आम्हाला बिलकुल दुःख नाही, परंतु ज्या प्रकारे हे राज्य चाललं आहे त्याची तुलना कुठल्याच राज्याच्या स्थितीशी होणार नाही। सगळ्या सिस्टीम्स याने मोडायचं ठरवलेलं आहे, सगळ्या सिस्टीम मोडून टाकायच्या। परीक्षांचे पेपर फुटणार, परीक्षांची सिटिंग अरेंजमेंट चांगली नाही, परीक्षांचे रिझल्ट चांगले लागण्यासाठी करप्शन। हां, एक IPS आणि एक ISC खरं म्हणजे ब्रिटिशांनी ही पद्धती पाडली की बदल्या करायच्या, का तर ते लोकल पीपलशी स्थानिक नागरिकांशी अटॅच होऊ नये। अरे गेले ना ब्रिटिश, आता त्याला 5-5, 7-7 वर्ष नका तुम्ही हलवू, त्याचा फॅमिली लाईफ ही डिस्टर्ब होतं आणि लोकांशी जोडलं जाण्यातून तो कळल्यामुळे खूप गोष्टी करू शकतो। चला तरी 3 वर्षाचा नियम झाला, अरे एकेका वर्षात 3-3 वेळा बदल्या करताय तुम्ही IAS IPSच्या। अशा सगळ्या सिस्टीम मोडण्याचं काम चाललं आहे, त्यातला परीक्षांचा घोळा आहे। तर अजून एक चौंडीमध्ये काल अनिल मोदी यांनी असं वक्तव्य केलं की अहिल्यादेवी यांना राजमाता म्हणू नका, राजमाता पाहिलेच्या 50 आहेत। रोहित पवार यांनी तो कार्यक्रम आयोजित केला होता, शरद पवार देखील व्यासपीठावर होते। मी त्यांना काय म्हणायचं हे कधी कळतच नाही, त्यामुळे त्यांना विचारून घेतो की काय म्हणायचं। नहीं, आता अभी ये 8 साल विषय पूरा मैं आता हूँ। नेक्स्ट विषय वही है। पहले नेक्स्ट विषय ये है कि 14 जूनला देहूला जे संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचं मंदिर आहे त्या मंदिराला ट्रस्टींच्या वतीने, म्हणजे आश्चर्य आहे की त्यांनी लोकवर्गणीतून खूप सुंदर त्याचा जीर्णोद्धार केला। त्या सगळ्या ट्रस्टींची इच्छा अशी होती की मोदीजी ह्या कार्यक्रमाला आले पाहिजेत, तर 14 जूनला येतात। मी 2 मिनटं आमच्या
हर्षवर्धनजींना अशी विनंती करेन की त्यांनी इथे आहे घ्या नाही हां हां एक चेअर बदला नाही, दादा हां तो माहीत घ्या चालतो चालू चालू आहे. 14 तारखेला माननीय पंतप्रधानांचा आत्ताच प्रदेश दादा म्हणल्याप्रमाणे कार्यक्रम होणार आहे तो देहूला आणि त्यांनी एक शिलामध्ये तिथं एक उभा केलेला आहे आणि एक मोठा ध्वज उभा करण्याचं काम पण तिथं चालू आहे आणि त्या सगळ्या विश्वस्तांनी माननीय पंतप्रधानांची गेल्या महिन्यामध्ये भेट घेतली आणि त्यावेळेस त्यांनी त्यांना निमंत्रण दिले की आपल्या शुभ हस्ते त्याचं उद्घाटन आणि तो कार्यक्रम करावा आणि साधारणतः 20 ते 25 हजारच्या आसपास वारकरी समुदाय हा त्या विश्वस्तांनी एकत्रित करायचा निर्णय घेतलेला आहे. तर त्याची काल आम्ही संपूर्ण पाहणी केली. सगळी तयारी तिथं आता सुरू झालेली आहे आणि 14 तारखेला एक मोठा कार्यक्रम माननीय पंतप्रधान महोदयांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे. आमचे अध्यक्ष चंद्रकांत दादांच्या सूचनेप्रमाणे तिथं बाकीची